मित्रांनो, इतिहासात काही पात्र असतात त्यांचा पराक्रम तलवारीपेक्षा धारदार आणि स्वाभिमान सह्याद्रीपेक्षा उंच असतो. अशाच आपण एका पराक्रमी पुरुषाची जीवनगाथा समजून घेण्यासाठी आलो आहोत. हे आहे तुळापूर. इथं इंद्रायणी, भीमा आणि भामा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. तर याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं दुःखद हत्या करून त्यांचं पार्थिव शरीर टाकण्यात आलं होतं. तर संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदरावर झाला होता आणि त्यानंतरच वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्यांच्या मातोश्री सईबाई यांचं दुःखद निधन. शिक्षणाची जबाबदारी राजमाता जिजाबाई यांनी घेतली आणि त्यांच्या विद्यापीठात त्यांचं शिक्षण आणि सर्व पूर्ण झालं. नायिकाभेद, नखशिखा असे 3 ग्रंथ लिहिले आणि त्यानंतर मिर्झाराजे जयसिंग यांची झालं तहानुसार त्यांना मुघलांकडे वयाच्या 9व्या वर्षी ओलीस ठेवण्यात आले आणि त्यांचा प्रत्यक्ष राजकारणात सहभाग. तर 14 जानेवारी 1681 रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजीराजे हे दुसरे छत्रपती झाले. आणि त्यानंतर महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आपण मराठ्यांचं राज्य फार सहजरित्या प्राप्त करू. तर महाराजांना त्यांना दणका द्यायचा होता. तर महाराजांनी आपल्या सरदारांची एक बैठक बोलावली. तर त्यामध्ये ते बोलले की आपण कुठे मोहीम काढावी. तर अनेकांचे मत होतं की आपण सुरतला जावं, दुसरीकडे जावं. पण महाराज बोलले की आपण औरंगजेबाचं आवडतं शहर बुऱ्हाणपूर इथं हल्ला करूयात आणि ते लुटूयात. तर महाराजांनी आपली पहिलीच जी मोहीम होती छत्रपती झाल्यानंतर ती बुऱ्हाणपूरला केली आणि बुऱ्हाणपूरचे 27 सुपे लुटले आणि त्याचा खूप मोठा खजिना घेऊन ते स्वराज्यात पुढे आले. तर मित्रांनो, बुऱ्हाणपूर हे शहर आहे ते त्या काळात असं म्हणायचं की एखाद्याच नर्तकीच्या चेहऱ्यावरील असणारा टिळक किंवा तीळ या प्रकारे त्याचं वर्णन इतिहासात केलं होतं. तर ते पूर्ण शहर लुटून महाराज आले आणि त्यानंतर महाराजांनी दुसरी जी आपली मोहीम उघडली ते औरंगाबादला. औरंगाबाद हे जे शहर होतं ते औरंगजेबाच्या नावाने बसवण्यात आलं होतं. तर त्या औरंगाबाद शहराचंही पूर्ण लुटून महाराजांनी त्यातला खजिना आपल्या स्वराज्यात आणला. आणि त्यानंतर औरंगजेब पिसाळला, चिडला आणि त्यांनी मराठ्यांविरुद्ध मोहीम उघडली आणि आपलं 10 लाखाचं सैन्य घेऊन तो दक्षिणेत उतरला. जसा तो दक्षिणेत उतरला त्याचा पहिला मुक्काम अहमदनगर इथे राहिला आणि त्यानंतर त्यांनी कोकण या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्या मोहिमा पाठवल्या. पण महाराज आपले शावे होते आणि त्यांनी प्रत्येक आघाड्यावर त्याचा पराभव करायला सुरुवात केली. औरंगजेब स्वराज्यात येऊन 1-1.5 वर्ष झाले होते, बट त्याला कुठलीच किल्ला किंवा 1 सुद्धा इंच जमीन जिंकता आली नव्हती. मग त्यांनी आपल्या सरदारांची मोहीम मीटिंग बोलवली. त्यांनी ठरवलं की आपण कुठला किल्ला घेऊयात. तर ते बोलले की महाराज, नाशिकमध्ये असणाऱ्या दांडोरी तालुक्यातील रामशेजा किल्ला खूप सहज आहे, तिथं मराठी फक्त 300 आहेत, तो आपण फार इझिली घेऊ शकतो. आणि त्यानंतर त्यांचा एक सरदार होता, त्याला त्यांनी 20,000ची फौज दिली आणि रामशेज किल्ला जिंकायला पाठवलं. बट झालं असं, 20,000ची फौज घेऊन सरदार गेला होता. तो बोलला की मी फक्त सकाळी जाईल, ब्रेकफास्ट करेल आणि संध्याकाळी घेऊन किल्ला पूर्णपणे आपल्या मुघलांच्या राज्यात सहभागी करून घेईल. पण तो किल्ला घ्यायला मुघलांना 5 वर्ष लागले. मराठ्यांनी एक छोटा किल्ला लढायला 5 वर्ष लागले आणि अशा प्रकारे महाराजांच्या स्वराज्यामध्ये 350 किल्ले होते. जर त्यांना एक किल्ला घ्यायला 5 वर्ष लागले असतील तर 350 घ्यायला गुन्हेला 5, तुम्ही विचार करा किती वर्ष लागले असते. तर महाराजांचं आणि औरंगजेबाचं 1681 ते 1689 हे 9 वर्षाचं युद्ध, 9 वर्षाच्या काळात युद्ध चाललं. तर त्या काळात महाराज 120 लढाई लढले, पण त्यात ते एक पण लढाईचे हरले नाही. तर त्याचं सुद्धा इतिहासात एक महाराजांची नोंद आहे. तर महाराजांनी आपल्या या 9 वर्षाच्या कार्यकाळात अनेक शत्रूंची लढाई दिली. इंग्रज असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, मुघल असतील. तर चारी बाजूने स्वराज्य व्यापलेले होते. तर या काळात महाराजांनी अनेक मोहिमा लढल्या. त्यातील महत्वाच्या लढाया होत्या त्यांनी लढलेली जंजिऱ्याची लढाई फार महत्वाची आहे. तर जंजिऱ्याच्या लढाईचं असं झालं की जंजिऱ्याचा सिद्धी हा खूप मस्तावलेला होता, कारण त्याचा किल्ला जो होता तो समुद्राच्या मध्यभागी होता. तर त्याला त्याचा एक अहंकार होता की मला कोणी हरू शकत नाही. तो यायचा, आपल्या मराठी स्त्रियांना पाठवायचा, त्यांना घेऊन किल्ल्यात घेऊन जायचा, त्यांना बंदिस्त करायचा. तर महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम उघडली. पण झालं असं की मराठ्यांच्या तोफा होत्या ते जंजिऱ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. तर त्या तोफाचा मारा करण्यासाठी महाराजांनी तिथे समुद्रात एक पूल बांधला आणि त्या पुलावर तोफा ठेवून त्यांनी त्या सिद्धीच्या जंजिरा किल्ल्यावर तोफांचा मारा लढवला. जो सिद्धी होता तो पूर्ण घाबरला. असं झालं होतं की थोड्याच वेळात किल्ला मराठ्यांच्या ताब्यात येणार होता. पण त्यावेळेस औरंगजेबाने एक चाल खेळली आणि किल्ले रायगडावर आपली खूप मोठी फौज पाठवली. त्यामुळे महाराजांना आपली मोहीम रद्द करून तिकडे परत जावं लागलं. अशाच प्रकारे महाराजांनी पोर्तुगीज गोव्याची यांची सुद्धा मस्ती उतरवली होती. त्यांनी गोव्याला जाऊन जो त्यातला व्हाईसरॉय होता त्यांच्या विरुद्ध एक फार मोठी मोहीम लढली आणि त्यांचं झालं असं की त्याला असं वाटलं की आता आपलं काय होणार. तर त्यांनी त्यांचे जे गुरु होते त्यांची त्यांच्या ज्या कफनमधून बॉडी काढली आणि त्यांच्या ते धावा करायला लागले की आम्हाला वाचवा. अशा प्रकारे पोर्तुगीजांची सुद्धा महाराजांनी मस्ती जिरवली. इंग्रज आणि 9 वर्षाच्या रक्तरंजित इतिहासानंतर महाराजांनी 120 लढाया लढल्या आणि मुघलांना एक सुद्धा इंच जमीन स्वराज्याची किंवा एक सुद्धा किल्ला जिंकता आला नाही.
आणि शेवटी फंद फितुरीमुळे किंवा आपल्यातील लोकांच्या फितुरीमुळे महाराजांना कोकणातील संगमेश्वर येथे 1 फेब्रुवारी 1689 रोजी पकडण्यात आले. त्यावेळेस महाराजांचे घनिष्ठ मित्र कवी कलश यांना सुद्धा पकडण्यात आले आणि अत्यंत क्रूरपणे मानवतेच्या कडिमाला गाळप असतात अत्यंत क्रूरपणे महाराजांची 40 दिवस त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. आधी त्यांचे डोळे, साल, बोट सगळे कापण्यात आले. तरी सुद्धा महाराजांनी शेवटपर्यंत आपला हिंदू धर्म, स्वराज्य निष्ठा सोडली नाही आणि असं सतत त्यांनी मृत्यूला आलिंगन दिले. आणि याच किनारी या त्रिवेणी संगमावर महाराजांची हत्या करण्यात आली आणि इथे स्वराज्याचा ठावा छत्रपती संभाजीराजे यांचं निधन झालं. जरी आज महाराज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची स्वराज्याविषयी निष्ठा अनेक पिढ्यांना आजपर्यंत प्रेरणा देत